पंडित नेहरू जे पंतप्रधान झाले ते डायरेक्ट महात्मा गांधींच्या रेकमेंडेशनने झाले. नेहरूंच्या कर्तृत्वावरती आज मोदी पंतप्रधान आहेत. त्यामुळे अचिव्हमेंट काय आहे हा मुद्दा आहे. असं काय केलंय मोदींनी? मोदींनी कोणत्या संस्था निर्माण केल्या? नेहरूंच्या काळातल्या आणि इंदिरा गांधींच्या काळातल्या अचिव्हमेंट ते 2000 मध्ये स्वतःच्या अचिव्हमेंट म्हणून दाखवतात. मोदींच्या दृष्टिकोनातनं ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे काय? नेहरूंना असा आत्मविश्वास होता जो मोदींना अजिबात नाहीये. माझ्या मते मोदींनी केलं तर काहीच नाही आणि ते विधान केल्यानंतर 6 महिन्याच्या आत नितीश कुमार परत बीजेपीकडे गेले. राहुल गांधी काही करू शकत नाहीत. अनेक प्रादेशिक पक्ष हे मुळे काँग्रेसचे उपग्रह आहेत एक प्रकारे. मोदींच्या नंतर भाजप खिळखिळा होऊ शकतो. कोण सेकंड इन कमांड आहे ते सांगत नाहीत. ते सेकंड इन कमांड कोणाला होऊच देत नाहीत. ते माझ्या मते मोदी मरेपर्यंत सत्तेत राहणार. नमस्कार, मी प्रशांत कदम. 4399 या आकड्यावरती सध्या आपल्या आजूबाजूला बऱ्याच बातम्या बघायला मिळत आहेत आणि त्याच्यावरनं एक प्रकारचं मोठं सेलिब्रेशनसुद्धा या सरकारमध्ये सुरू आहे. काय आहे हा आकडा? तर इतके दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पदावरती आहेत आणि म्हणून त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा रेकॉर्ड जो आहे तो ब्रेक केला, एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आणि त्याच्याबद्दल फार कोडकौतुकाचे सोहळेसुद्धा आपण बघतोय. कॅबिनेटमध्ये सुद्धा या संदर्भात अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. आता खरं तर सलग अशा पद्धतीनं निवडणुका जिंकणं हे मोठंच काम आहे, त्याच्याबद्दल काही म्हणजे दुमत नाही आहे. पण अनेकदा असं असतं की केवळ स्टॅटिस्टिकल फिगर याच्यातून हिस्टॉरिकल अचिव्हमेंट ज्या आहेत त्या मात्र मांडता येत नाहीत किंवा ठरवता येत नाहीत. अनेकदा तो केवळ एक आकडा असतो, त्याच्यासाठी आपल्याला कॉन्टेक्स्ट जो आहे इतिहासाचा तो सुद्धा बघावा लागतो आणि तेच याही बाबतीत होते. म्हणजे केवळ हा आकडा पार केला म्हणून लगेच मोदी हे नेहरूंच्या पेक्षा कसे ग्रेट आहेत किंवा त्यांना मागं टाकलं अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह या देशाच्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये ठराविक काही इकोसिस्टीम जे आहे त्यांच्यामधून करण्याचा प्रयत्न जो आहे तो खूप जोरकसपणे केला जातो आहे आणि म्हणूनच या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर सर आहेत. सर, अचानकपणे या आकड्यावरनं फार चर्चा सुरू आहे आणि हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय की मोदींनी नेहरूंना मागे टाकू शकतात. नाही, मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की अपेक्षितच होतं. ज्या वेळेला तिसरी टर्म सुरू झाली आणि ती तिसरी टर्म पूर्ण व्हायच्या आतच नेहरूंच्या तथाकथित नंबर ऑफ डेज हे क्रॉस होतील हे गृहीत होतं. यात काही आश्चर्यजनक काही नव्हतं. तरीसुद्धा त्यात एक श्लेष आहे. तो असा आहे की नेहरू 52 साली पहिल्यांदा नाही झाले. 52 साली ते इलेक्टेड प्राईम मिनिस्टर झाले आणि त्या अर्थाने मोदी म्हणू शकतात. परंतु नेहरू 47 सालपासून आहेत. 47 ते 52 5 वर्ष आहेत. ते दिवस धरलेलेच नाही त्याच्यात. आता ते धरणं का आवश्यक आहे? कारण त्या काळात डॉक्टर आंबेडकर त्यांच्या मंत्रिमंडळात होते, श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांच्या मंत्रिमंडळात होते. म्हणजे त्यावेळेचं नेहरूंचं मंत्रिमंडळ 47 ते 52 हे केवळ काँग्रेसचं पण नाही आहे, ते नेहरूंचं मंत्रिमंडळ आहे आणि त्याला त्यावेळच्या कॉन्स्टिट्यूटेड असेंब्ली तत्सम ज्या इतर लोकशाही संस्था होत्या त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. शिवाय पंडित नेहरू जे पंतप्रधान झाले ते डायरेक्ट महात्मा गांधींच्या रेकमेंडेशनने झाले होते. त्यामुळे महात्मा गांधींना जर हे मानतात आणि अजून तरी नोटेवर त्यांना ठेवलेलं आहे तर मग महात्मा गांधींचंही मान्य केलं पाहिजे की पंडित नेहरू हे महात्मा गांधींचे राजकीय वारस आहेत. ती 5 वर्ष न धरता जर तुम्ही हे दिवस मोजलेत तर मोदी 1 दिवस पुढे गेलेले ते खरं आहे आणि त्याच्याबद्दल काय त्यांचं अभिनंदन करायचं असेल ते करा. पण त्याचा जो गाजावाजा चालला आहे की जणू काय म्हणजे असं मला कुठेही अमेरिकेतल्या अध्यक्षांच्या आता रुझवेल्ट 4 वेळा निवडून आले, म्हणजे त्यांचे 4 वेळा निवडून आल्याचा अर्थ 4 चोक 16, खरं 16 नाही कारण ते 45 साली वारले, पण चौथ्यांदा निवडून आल्यानंतर कुठे अमेरिकेत काय असं नाही झालं की यांनी कोणाचा रेकॉर्ड मोडला आहे. आणि इतिहास म्हणजे काही असं स्टॉप वॉच नाही. ते एक आता उदाहरणार्थ सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नेहरूंनी काय काय ह्या देशामध्ये कोणत्या परिस्थितीत उभं केलं ज्याच्यामुळे आज मोदी पंतप्रधान आहेत. नेहरूंच्या कर्तृत्वावरती आज मोदी पंतप्रधान आहेत. नेहरूंनी प्लॅनिंग कमिशन केलं, यांनी ते तोडून टाकलं. ह्याचे जे सगळे कर्तबगारी दाखवतात ना ती सगळी तोडातोडीची आहे. हे तोडलेल्या बाबरी मशीदवरती राम मंदिर बांधलं, ही कर्तबगारी काय?
प्लॅनिंग कमिशन रद्द केलं आणि त्याचं नाव बदलून नीती आयोग केलं. यात काय आहे? आर्टिकल 370 रद्द करून त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं की आता नक्सलिझम संपला, काळा बाजार संपला, काश्मीरमधला दहशतवाद संपला. आता 370 गेल्यामुळे तिकडे प्रचंड प्रमाणावरती गुंतवणूक येईल काश्मीरमध्ये, काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियलायझेशन होईल आणि विकास होईल. तर काही झालं नाही. दहशतवाद वाढलाय काश्मीरमधला तिथे का, आणि एकूणच देशामध्ये कुठेही नक्सलिझम वगैरे काही कमी झालेलं नाही आहे. 370 गेल्यामुळे काश्मीरमध्ये गुंतवणूक केली तर पूर्णपणे खोटं म्हटलं. एक नव्या पैशाची निवडणूक आपली गुंतवणूक तिथे अजून आलेली नाही. नोटबंदीचा हां, त्यामुळे अचिव्हमेंट काय आहे हा मुद्दा आहे. मोदींची अचिव्हमेंट काय आहे? तर राम मंदिर बांधलं, 370 काढलं, प्लॅनिंग कमिशन तोडलं. याला जर ते अचिव्हमेंट म्हणत असतील तर तुम्ही उभं काय केलं? पंडित नेहरूंनी इस्रो उभी केली, IIT उभी केली, IIM उभी केली, त्यांनी संस्था उभ्या केल्या, प्लॅनिंग कमिशनच त्यांनी उभं केलं. आता यांना वाटतं प्लॅनिंग कमिशन हे नेहरूंचं होतं, आपण तोडून पुढे गेलो. प्लॅनिंग कमिशनची संकल्पना ही मूलतः सुभाषचंद्र बोस आणि राममनोहर लोहिया आणि पंडित नेहरू अशी तिघांची होती. मुख्यतः ते दोघे त्याचे प्रवक्ते होते प्लॅनिंग कमिशनचे. पण यांना वाटतं आपण प्लॅनिंग कमिशन काढून टाकून नेहरूंवरती फार मोठा विजय मिळवला. 47 साली स्वातंत्र्य मिळालं भारताला, त्यावेळी भारतातल्या मध्यमवर्गाची संख्या 3 ते 4% होती. म्हणजे त्या काळामध्ये उत्पन्न इतकं लोकांचं कमी होतं. मी दारिद्र्याबद्दल बोलत नाही आहे, मी मध्यमवर्गाबद्दल बोलतोय. मध्यमवर्ग अगदी कमी होता. तो कोण होता प्रामुख्याने? तो मध्यमवर्ग सवर्ण होता, प्रामुख्याने ब्राह्मण होता. आणि ब्राह्मणांची एकूण संख्या कमी असली तरी ते त्या वर्गात ऑटोमॅटिकली मध्यमवर्गात गेले होते. पण त्यांचे पण उत्पन्न फार होते असं नाही. आता मध्यमवर्गाची संख्या काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे 40 कोटी आहे. म्हणजे जवळजवळ 1/3 पॉप्युलेशन आत्ता मध्यमवर्गात आहे. 1/3पेक्षा थोडी जास्त, कारण काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ती 60 कोटीपर्यंत आहे. म्हणजे मध्यमवर्गात जे निरनिराळे स्तर आहेत त्याचा विचार केला तर. आता हा मध्यमवर्ग कुठून वाढला? तर नेहरूंच्या काळात जो विकास झाला, ज्या इंडस्ट्री आल्या, ज्या बँका संपूर्ण सगळं जे वाढलं, आणि नंतर इंदिरा गांधींनी बँक राष्ट्रीयकरण केल्यावर तर हजारो शाखा निर्माण झाले. तर त्या नेहरूंच्या धोरणाचाच उत्तरार्ध होता. म्हणजे नेहरूंच्या काळामध्ये ज्या संस्था, जी अर्थनीती प्रस्थापित झाली, त्या अर्थनीतीवरती पुढे देश वाढला आहे, त्या लोकशाही नीतीवरती पुढे देश वाढला आहे. पंडित नेहरू अत्यंत रेग्युलरली प्रेस कॉन्फरन्सेस घ्यायचे, लोकांच्या मनात काही धीटपणाने प्रश्न विचारायची सोय होती, त्याला ते उत्तर द्यायचे. लोकसभेमध्ये ते हजर असायचे. अगदी चीन युद्ध झालं त्यावेळेला नेहरूवरती कडाडून टीका करणाऱ्यांमध्ये स्वतः लोहिया होते. तरी पण नेहरू पार्लमेंटमध्ये हजर राहून त्या टीकेला उत्तर द्यायचे किंवा त्या टीकेला तोंड द्यायचे. अशा प्रकारची एक लोकशाही वृत्ती, लोकशाही पद्धती नेहरूंनी 47 पासून ते 64 साली ते जाईपर्यंत राबवलेली आहे. असं काय केलं आहे मोदींनी? मोदींनी कोणत्या संस्था निर्माण केल्या? आपण एक वेगळ्याच प्रकारचं उदाहरण घेतो, थोडंसं विषयाला टाच देऊन. ते असं की काँग्रेसने काय केलं, काँग्रेसने काय केलं म्हणतात, महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर. काँग्रेसच्या राज्यात, तो भ्रष्टाचाराचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवा, किती साखर कारखाने आले, किती शाळा आल्या, किती कॉलेजेस आली, आणि ती सगळी कॉलेजेस, शाळा, संस्था ह्या सगळ्या प्रामुख्याने काँग्रेसवाल्यांनी निर्माण केल्या आहेत. त्यात विखे पाटील असतील, म्हणजे राधाकृष्णनचे आजोबा, त्याच्यानंतर सगळेच म्हणजे वसंतदादा पाटील असतील, पतंगराव, ह्या सगळ्या शिक्षण संस्था, सगळे कारखाने, हे जे उभं राहिलं हे त्या काँग्रेसच्या काळात राहिलं उभं. आता त्याच्यावरती ह्यांची कमांड बसवून त्याच्यावरती आपण कमांड केली म्हणजे आपलं राज्य आलं असं होत नाही. मोदींच्या सरकारचा सगळा प्रयत्न जो आहे तो जे आहे तयार झालेला आहे, जे धुरंधरमय चुकीचं दाखवतात तसंच सगळे जे अचिव्हमेंट आहेत त्या नेहरूंच्या काळातल्या आणि इंदिरा गांधींच्या काळातल्या अचिव्हमेंट ते धुरंधरमध्ये स्वतःच्या अचिव्हमेंट म्हणून दाखवतात. अशा पद्धतीने त्यांचं सरकार राहिलेलं आहे 12 वर्षापेक्षा जास्त. आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपण खूप अचीव केलं आहे. मोदींच्या नावाने कोणत्या संस्था त्यांनी बांधल्या हे सांगता येत नाही. मग त्यांनी काय केलं, सगळं डिस्ट्रक्टिव्ह आहे. नोटबंदी केली म्हणजे तोडलं ना, जी अवस्था होती ती तोडली. GST होती, त्याच्या GSTचा काहीच फायदा झालेला नाही अजून. उलट जी टॅक्स स्ट्रक्चर चालू होती ती तोडली. GSTची कल्पना अगोदर काँग्रेसचीच होती. तर तेव्हा यांनी विरोध केला होता, इतका विरोध केला होता मोदींनी की सबंध देशात जरी GST आला तरी मी आमच्या गुजरातमध्ये आणणार नाही. तो भाग वेगळा आहे. हे तुम्ही असं कोणतं धोरण आणलं किंवा कोणती इन्स्टिट्यूशन बांधली,
कोणती इन्स्टिट्यूशन स्थापली, सगळ्या ऑर्डनन्स फॅक्टरीज, बरोबर. सगळे डिफेन्सचं जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं नेहरूंच्या काळात झालं आहे. आणि तरी पण मोदींना म्हणायचं असेल की ते नेहरूंपेक्षा श्रेष्ठ आहेत तर ठीक आहे. एकच वाक्य सांगतो, सायकोलॉजीमध्ये म्हणजे ते सगळे मानसशास्त्रज्ञ सांगतात, एक ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर नावाचा एक रोग आहे. मोदींना नेहरूंबद्दल ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर आहे. त्यांना इतका इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे नेहरूंबद्दल की सारखी ते गेले 12 वर्ष, खरं त्याच्याही अगोदर सारखी नेहरूंशी तुलना करत असतात. आता पंतप्रधान व्हायच्या अगोदर मी हजर होतो प्रेस कॉन्फरन्सला, मुंबईमध्येच झाली स्टॉक मार्केटमध्ये. त्यावेळी ते म्हणले होते, मी आलो की डॉलरचा रेट 50 रुपयावरती होईल. आता तो 100 रुपयाच्या दिशेने चाललाय. म्हणजे काय केलं काय तुम्ही अचिव्हमेंट? खरं आहे. आणि कुठल्याही नेत्यानं शेवटी जाताना दिलं काय, त्याची लिगसी काय, याच्यावरती इतिहास जो आहे तो त्याची कारकीर्द मोजत असतो, केवळ आकड्यांमध्ये नाही. त्याच्याबद्दल आपण अजून मला अधिक बोलायचंच आहे, पण त्याच्या आधी प्रेक्षकांना सांगूयात की गेल्या आठवडाभरामध्ये अजून 2 महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. एकतर रामचंद्र गुहा यांचा गांधी फॅमिलीबद्दलचा जो एक लेख आहे त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली, त्याच्याबद्दल पण आपल्याला बोलायचं आहे. आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या जे घडतंय त्याच्यानंतर अचानकपणे सगळे प्रादेशिक पक्ष जे काँग्रेसमधून फुटून गेले होते ते परतण्याची आता प्रक्रिया सुरू होईल का, याच्याबद्दल पण आपण सरांना विचारणार आहोत. पण पुन्हा एकदा जरा नेहरूंच्या बद्दल, म्हणजे हे आता ऑब्सेशन तुम्ही जे सांगितलं, आत्तापर्यंत आपण बघत होतो की सतत भाषणामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख, म्हणजे संसदेमध्ये तर अनेकदा त्यांनी भाषणामध्ये आपल्या सरकारपेक्षा नेहरूंचं नाव जास्त वेळा घेतलेलं आहे. तर ही तुलना जी आहे ती नेमकी कशामुळं त्यांच्या मनामध्ये असावी आणि त्याच्या पाठीमागचं काय तुम्हाला नाही, पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की ते नेहरूंकडे दुसऱ्या कोणाचं नाव घेत नाहीत. म्हणजे जणू काही काँग्रेसमध्ये फक्त नेहरूच होते, बाकी कोणाचं काही टीका ते करत नाहीत, फक्त नेहरू. म्हणजे हीच ती ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर आहे, तो एक न्यूनगंड आहे, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे त्यांना प्रचंड, की एवढं नेहरूंनी केलं 47पासून 64पर्यंत, आणि आपण काय केलं याची तुलना कधीतरी होईल इतिहासात, त्या तुलनेमध्ये आपण कुठे आहोत हे दिसणार नाही. म्हणून एवढा गाजावाजा करून ठेवायचा की तो न्यूनगंड झाकला जाईल. आता हे नेहरूंचं ते काय म्हणतात ना, मोठी रेग आणि लहान रेग तुम्हाला जर झेपत नसेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा ते रेगांमध्येच आकार बदला, तर तशा पद्धतीने तुमचं मोठेपण सिद्ध होत नाही. नेहरूंच्या बद्दलचा त्यांचा आकस अजून एका कारणाने आहे. 47 साली पंतप्रधान झाल्याबरोबरच्या सप्टेंबर का ऑक्टोबरमध्ये त्यावेळेला नेहरूंनी त्यावेळचे मुख्यमंत्री किंवा त्यावेळचे काँग्रेसचे पदाधिकारी होते त्यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं होतं की भारताला धोका तेव्हा आहे ज्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठच्या ना कुठच्या मार्गाने सत्तेत येईल आणि तो सगळं उद्ध्वस्त करायला लागेल. आपण पाहिलं बाबरी मस्जिद त्यांनी उद्ध्वस्त केली, मग अशातलं प्लॅनिंग कमिशन उद्ध्वस्त केलं, असं सगळं उद्ध्वस्ततेची एक नेपथ्य रचना म्हणजे उलटी अशा प्रकारे तयार केली जाईल आणि आपल्या देशाची एकात्मता अडचणीत येईल. हे नेहरूंनी 47च्या ऑक्टोबर का सप्टेंबरमध्ये लिहिलं. तेव्हापासून RSSचा त्यांच्यावरचा राग आहे, कारण नेहरूंनी ते बरोबर ओळखलं होतं आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं. कारण ह्या संघटनेचे थेट संबंध मुसोलिनींच्या आणि हिटलरच्या नात्यात आहेत, म्हणजे राजकीय नात्यात आहेत. ते त्याच पद्धतीने त्यांचा व्यवहार करतील. त्यामुळे त्यांना संपूर्ण देश, संपूर्ण समाज, आता सबका विश्वास ते म्हणतात, पण सबका विश्वासमध्ये ख्रिश्चन नाहीत, मुस्लिम नाहीत, अशा पद्धतीने चालत नाही. आता परवा तर इथल्या त्यांच्या गिरीश महाजनांनी भिन्नवाल्यांची स्तुती एक प्रकारे केलेली आहे. आता म्हणजे त्याला तर त्यावेळेला तर अभिनंदन केलेलं आहे भाजपने इंदिरा गांधींचं ऑपरेशन ब्लू स्टारबद्दल. आणि अशा वेळेला अशा पद्धतीने विध्वंसक वृत्ती असेल तर तिचं काय नुकसान होईल. मनमोहन सिंगांनी जाताना सांगितलं होतं, मोदीज प्राईम मिनिस्टरशिप विल लीड टू इंडियाज डिझास्टर. तेच आता होत आहे. पण मोदींना असं वाटतंय की आपली तुलना इतिहासात कायम नेहरूंबरोबर केली जाईल, त्यावेळेला आपण नेहरूंच्या पेक्षा मोठे आहोत हे सिद्ध झालं पाहिजे. म्हणून ते ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर आहे. आणि म्हणजे प्रत्येक वेळी खरं तर तो जो इतिहासाचा कॉन्टेक्स्ट असतो तो सुद्धा आपण म्हणजे दुर्लक्षित करून चालणार नाही, किंबहुना तो जास्त महत्त्वाचा असतो. ज्यावेळी नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळी देश कुठल्या अवस्थेत त्यांना मिळाला होता आणि समोर काय होतं, म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अनिश्चित होत्या. अशा काळामध्ये त्यांच्याकडं 20 लाख आयडिया ऑफ इंडिया हिंदू मुस्लिम त्यांनी रुजवली. हिंदू मुस्लिम 20 लाख लोक मेले होते. देशाचा पूर्णपणे फाळणी झाली होती, त्याच्या जखमा होत्या.
त्या पार्श्वभूमीवरती त्यावेळेची लोकसंख्या 35 कोटीच्या आसपास आहे. त्यावेळेला या देशाची एकात्मता टिकवायची, कारण त्यावेळेला इंग्रज म्हणायला लागले होते भारताची पहिली फाळणी झाली आहे, आता अजून फाळण्या होतील. अशा प्रकारची विधानं थेट चर्चिलपासून सगळ्यांनी केली होती. भारताच्या एकात्मतेला शाश्वती नाही. ती शाश्वती नेहरूंनी पहिल्या 5 वर्षात, नंतरच्या 10 वर्षात चीनचं युद्ध झाल्यानंतर सुद्धा टिकवून ठेवली. त्यामुळे नेहरूंची अचिव्हमेंट कोणत्या ॲडव्हर्स कंडिशन्समध्ये होती लक्षात येईल. मोदींच्या दृष्टिकोनातनं ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे काय, नेहरू. तसं नेहरूंनी कधीही इंग्रजांमुळे आम्ही मागे राहिलो अशा टाईपची विधानं केली नाहीत. जरी त्यांना माहिती होतं की इंग्रजांनी जो साम्राज्यवाद इथे आणला आणि इथले आपल्या अर्थव्यवस्थेची धुळदाण केली, तेच जबाबदारीत मूळच्या दारिद्र्याला, हे माहिती होतं नेहरूंना, त्यांच्या पुस्तकातही लिहिलेलं आहे. तरी पण त्यांनी सारखं आपलं इंग्रजांना दोष देत बसले नाहीत. ते म्हणजे ठीक आहे, पास्ट आहे, आता आपल्याला ह्याच्या पुढे बांधायचं आहे. म्हणून त्यांनी तो पास्ट ठेवला लक्षात, इग्नोर नाही केला. वेळप्रसंगी त्याचा उल्लेख केला, परंतु ते ऑब्सेशन नव्हतं. कारण नेहरूंना असा आत्मविश्वास होता जो मोदींना अजिबात नाही आहे. मोदींचा आत्मविश्वास नसल्याचं लक्षण म्हणजे नेहरूंवरती सातत्याने टीका करणं. पण म्हणजे या 12 वर्षांचं थोडक्यात तुमच्या दृष्टीनं मूल्यमापन काय आहे? म्हणजे की काय दिलं मोदींनी देशाला? माझ्या मते मोदींनी केलं तर काहीच नाही, पण मोदींनी स्वातंत्र्यानंतर ज्या निर्माण झालेल्या संस्था होत्या, ज्या लोकशाही रीती होती, जी लोकशाही नीती होती, ती मात्र विध्वंस करण्याच्या मार्गाने देश नेलेला आहे. आता जुन्या पद्धतीचं वातावरण रिस्पेक्टचं सुद्धा राहिलेलं नाही. ज्या पद्धतीने न्यायालय निकाल देत आहे, ज्या पद्धतीने निवडणूक आयोग काम करत आहे आणि किंवा काम करत नाही आहे, ज्या पद्धतीने सगळ्या CBI असेल, ED असेल, NIA असेल, NIA त्या काळात नव्हती, ह्या ज्या संस्था आहेत, या संस्था ज्या पद्धतीने सरकारने नियंत्रण केलेलं आहे त्याच्यावर, इन्स्टिट्यूशन्स कंट्रोल, तसं नेहरूंनी केलं नाही. त्यांना शक्य होतं. त्यांना 3/4पेक्षा जास्त मेजॉरिटी होती. मोदींच्यापेक्षा कितीतरी जास्त मेजॉरिटी त्यांना लोकसभेत होती. त्यांनी जर ठरवलं असतं सगळ्या संस्था अशा आपल्या ताब्यात घ्यायच्या, तर घेता आले असते. त्यांनी घेतल्या नाहीत. कारण लोकशाहीमध्ये संस्थांची स्वायत्तता टिकवणं हा पण एक भाग आहे. मोदींचा त्याच्यावर विश्वासच नाही आहे. त्या काळात आपल्यासोबत स्वतंत्र झालेल्या अनेक देशांचा प्रवास नंतर वेगळ्या दिशेने मिलिटरी डिक्टेटरशिपकडे गेला. तो आता आपल्याकडे चाललेला आहे. त्याला फक्त मिलिटरी डिक्टेटरशिप म्हणायचं नाही, पण डिक्टेटरशिपचा चाललेला आहे. आणि उद्या जर ह्याच पार्श्वभूमीवर देशाच्या एकात्मतेचा भंग झाला आणि मिलिटरीने त्याचा ॲडव्हान्टेज मोदींच्याच नेतृत्वाखाली घेतला, तर मला आश्चर्य वाटणार नाही. याच आठवड्यामध्ये रामचंद्र गुहा, विख्यात कॉलमनिस्ट, यांची एक गोष्ट जी आहे, त्यांचा एक लेख जो सुरुवातीला टेलिग्राफमध्ये छापून आला होता, त्याचं शीर्षक असं होतं, मोदीज एनेबलर्स, द गांधी फॅमिली अँड द BJP's डॉमिनन्स. त्यांची मांडणी अशी होती की भाजपचा हा जो डॉमिनन्स वाढला आहे त्याच्यामध्ये हातभार गांधी फॅमिली आणि विशेषतः राहुल गांधी यांच्यामुळं अधिक लागलेलं आहे. ते ज्या पद्धतीचं नेतृत्व करतायत त्याच्यामुळं भाजपचं जास्त फावत आहे. तर तुमची त्याच्या माझ्या मते रामचंद्र गुहा हे एक सेल्फ डिक्लेअर्ड विद्वान आहेत. त्यांचा इतिहासाचा अभ्यास चांगला आहे, परंतु इतिहासाचा अभ्यासाचा अर्थ वर्तमान काळ प्रत्येक वेळ समजतो असं मात्र अजिबात नाही. याचा उत्तम पुरावा म्हणजे राहुल गांधी कधी आले राजकारणात? 2004 नाही, 4ला त्यांना विनंती केली, ते आले नाहीत. 2011ला ते व्हाईस प्रेसिडेंट झाले. 2004ला ते फक्त खासदार झाले, पण त्यांनी काही राजकारणात तसा फारसा काही ॲक्टिव्ह रोल केला नव्हता. म्हणजे इतकाच केला होता की महबूब खान चित्रपटाच्यावर ते मुंबईला आले आणि त्यांचं खूप स्वागत वगैरे झालं. पण ते थेट राजकारणात जसे गेले 8-1 वर्ष आहेत तसे ते त्यावेळेला 2004 साली काही नव्हते. पण तरी ते साल तुम्ही घेतलं तरी ती 22 वर्ष होतात. 2004 तुम्ही धरलं तर. मोदी कधी पंतप्रधान झालेत? मोदी 2001 साली पंतप्रधान झालेत. मुख्यमंत्री 2001 साली झालेत. 2002ला गोध्राचे दंगल झाले. 2002ला ते निवडून आलेत. 2007ला ते निवडून आलेत आणि 2012ला आलेत आणि 2014ला आलेत. आता 2002ला ते मुख्यमंत्री झाले. ती अचिव्हमेंट त्यांची आहे ना त्यांच्या पक्षात. मोदी स्वतः त्यावेळेस काय राहुलचा संबंध आहे? काहीच नाही. 2007च्या निवडणुकीत काय संबंध आहे? काही नाही आहे. म्हणजे मोदीचा राईज हा राहुल किंवा सोनियामुळे आहे हे वाक्य अर्थशून्य आणि कालविपर्यास करणार आहे. असा कालविपर्यास गुहांकडनं अपेक्षित नाही, कारण ते इतिहासकार आहेत. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे इतिहास घडलेल्या घटनांबद्दल असतो आणि वर्तमान काळावरती भाष्य करताना तुम्हाला आजूबाजूचे अनेक निकष घ्यायला लागतात. त्यांनी ते घेतलेच नाही आहेत. शिवाय अजून एक काय झालेलं आहे की त्यांना
समजत नाही आहे की मोदीचा राईज कसा झाला कारण ते मोदीच्या विरोधी आहेत. रामचंद्र गुहा कट्टर मोदी विरोधी आहेत. बरोबर. पण कट्टर मोदी विरोधी असताना सुद्धा मोदी वाढतोय का ह्याचं कारण ते आपण एवढे विद्वान आहोत, आपण एवढे इतिहासकार आहोत, आपल्याला समजत नाही. म्हणून मग ते बीजगणितात जसा एक्स फॅक्टर असतो तसा तो एक्स फॅक्टर शोधता शोधता त्यांना राहुल सापडला, म्हणून त्याने राहुल टीका बऱ्याच करायला लोकांनी ही टीका केली की ज्यावेळी देशातल्या इन्स्टिट्यूशन्स मोडीत काढल्या त्याच्याबद्दल जातात- न बोलता राहुलबद्दल. हा, म्हणजे त्याच्यात पण तुम्हाला जर राहुल गांधी सापडत असतील या सगळ्याबद्दल बोलायला तर नाही माझ्यावरती रामचंद्र गुहांची ती सगळी चर्चा आपण सुद्धा आता बोलतोय एवढ्या बोलण्याच्या लायकीची पण नाहीये. जरी ते खरं म्हणजे माझे मित्र आहेत आणि हुशार आहेत त्याच्याबद्दल मला काही वाद नाही, परंतु त्यांनी जो लेख लिहिला आहे त्या लेखाची आपण चर्चा करावी या लायकीचा तो लेखच नाही किंवा त्यांची विधानही नाही आहेत. पण मग त्याच्यातनं काय दिसतं की जर रामचंद्र गुहांसारखे लोक अशा पद्धतीची मांडणी करतात किंवा याच्यावरती विश्वास ठेवतात की राहुल गांधींचं नेतृत्व जे आहे ते फार काही कामाचं नाही आहे, तर कदाचित मग बीजेपीनं हे जे नॅरेटिव्ह पसरवलेलं आहे राहुल गांधींच्या बद्दल ते किती खोलवर पोहोचलेलं आहे हे या निमित्तानं आपल्याला दिसतं. म्हणजे जेव्हा तुम्ही हे मान्य करता की राहुल गांधी काही करू शकत नाही त्यावेळी ऑलरेडी तुम्ही बीजेपीच्या सगळ्या मांडणीला शरण गेलेला असता. राहुल गांधी काही करू शकत नाहीत तेव्हा आता काँग्रेसला एकच पर्याय आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांना काँग्रेसची सगळी सूत्र द्यावीत आणि काँग्रेसने नितीश कुमारचं सगळं ऐकावं हे रामचंद्र गुहांचं विधान आहे. हो, ते त्यांनी विधान केलं, जाहीर विधान आहे, ते सगळीकडे छापून आलेलं आहे. खरं. आणि ते विधान केल्यानंतर 6 महिन्याच्या आत नितीश कुमार परत बीजेपीकडे गेले, एनडीएकडे बीजेपीकडे गेले. किंबहुना नंतर लगेच त्यांनी 6 महिन्यातच भाषण केलं की या देशाचा तारणकर्ता फक्त नरेंद्र मोदी आहे. आता 2017 साली जेव्हा चंपारणच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी स्वतः बिहारमध्ये गेलो होतो त्या चंपारणच्या 100 वर्ष शताब्दीला. त्यावेळेला नितीश कुमारने भाषण केलं होतं आमच्याच त्या सभेत स्टेजवरनं. ह्या देशामध्ये एक फॅसिस्ट हुकुमशहा जन्माला आलेला आहे, त्याचं सध्या राज्य आहे, आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट ह्या फॅसिस्ट हुकुमशहा मोदीला इथून हलवणं हे त्यांचं भाषण आहे, ते रेकॉर्डवरती आहे. म्हणजे ते जरा कोणी तेव्हाची जर यूट्यूब असेल तर ते पाहिलं तर त्यांना दिसेल की तेव्हाची वर्तमानपत्र काढली असेल. नितीश कुमार सांगितलं या देशाचं पहिलं जनतेचं काम मोदींना हटवणं आहे, कारण आपल्या देशातला फॅसिझमचा आपल्याला पराभव करायचा आहे. हे विचार ऐकूनच कदाचित गुहांनी त्यांना म्हटलं असेल की त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं, पण 6 महिन्यात नितीश कुमार तिकडे गेले. त्यामुळे गुहांची असेसमेंट काय लायकीचे असतात या आत्ताच्या वर्तमान काळातल्या राजकारणाविषयीचे हे तेव्हाच दिसलेलं आहे. त्यानंतर त्यांनी अण्णा हजारेच्या चळवळीनंतर हे मलाच फोन करून विचारलं की कुमार यू मस्ट टेल राहुल दॅट दे मस्ट सपोर्ट आप कम्प्लिटली. काय संबंध आहे राहुलने कशाला आपला सपोर्ट करायचा? त्यावेळी मला फोन करून सांगितलं डायरेक्ट की वाय शुड काँग्रेस सपोर्ट आप, दे आर अगेन्स्ट करप्शन अँड दो युअर पार्टी इज इन पॉवर यू शुड बी सपोर्टिंग आप. त्यावेळेला म्हणजे अण्णांचं उपोषण सुरू झालं 11 साली त्यावेळेला. आता त्याच्यानंतर अण्णाचं काय झालंय, केजरीवालचं काय झालंय, आपचं काय झालंय आणि आता एक कॉंग्रेस पार्टी आली, त्यांचं काय होतं हे पाहतोय आपण. म्हणजे रामचंद्र गुहांची ही पॉलिटिकल असेसमेंट वर्तमान काळातल्या राजकारणाबद्दलची किती व्यर्थ असतात, मूर्खपणाची असतात असं म्हणायला पाहिजे. खरं हे यावरून दिसतच आहे ना. त्यामुळे आत्ताचं विधान आलं तर कशाला महत्त्व द्यायचं. पण आता म्हणजे तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या पराभवानंतर जे घडतंय आणि अगदी एका महिन्यातच जी पार्टी इतक्या म्हणजे जवळपास 2-3 वेळा सत्तेत आहे ती एका महिन्यामध्ये अशी कोलमडून पडते. ममता बॅनर्जी तर आपल्याला मास लीडर, स्ट्रीट फायटर म्हणून वाटतात आणि आता चर्चा अशी होती की कदाचित काँग्रेससोबत त्यांचं अजून सूत जुळू शकतं. प्रत्यक्ष विलिनीकरण होतं आहे किंवा त्याच्याबद्दल काही सुरुवात झाली का माहिती नाही, पण ज्या पद्धतीनं सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी त्या दिवशी आपल्याला बैठकीत दिसल्या, अभिषेक बॅनर्जी राहुल गांधींना भेटतायत आणि मग चर्चा सुरू झाली की या सगळ्या फुटलेल्या प्रवाहांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं. तुम्हाला तशी काही शक्यता दिसतीये का किंवा ते योग्य वाटतंय का? काही ममतावादी लोक जे असतील तिच्या पक्षातले तृणमूलमधले ते येतील सुद्धा आणि कदाचित त्या प्रेशरखाली ममतासुद्धा येईल, काय अशक्य नाही आहे त्यात. पण एक लक्षात घ्या, 12 वर्ष राज्य केल्यानंतर तिचा पराभव होण्यानंतर विस्कळीत होणं याच्याबद्दल आश्चर्य वाटायचं कारण नाही. ज्योती बसूंच्या नेतृत्वाखाली CPMचं राज्य 1997 पासून त्याच्या पुढे जवळजवळ 2004, 2005, 2006 पर्यंत होतं.
म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त होतं 30 वर्षाच्या आसपास, एक्झॅक्ट मला सांगता नाही येणार, गणित करायला लागेल. इतका काळ होतं ते CPM कुठं आहे? ज्या CPMनी इतक्या दीर्घकाळ बंगालवरती राज्य केलं ज्योती बसूंच्या नेतृत्वाखाली, तो CPM विस्कळीत काय खतम झाल्यात जमा आहे. तिथेच नाही, केवळ त्रिपुरामध्ये आणि केरळमध्ये सुद्धा. त्यामुळे एखाद्या पक्षाचं राज्य दीर्घकाळ होतं आणि तो एकदम विस्कळीत होतो, ही काही नव्याने घटना झालेली नाही. ती काँग्रेसबद्दलही काही प्रमाणात म्हणता येईल. 2014 साली काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या आणि 2009 त्यांना 206 जागा होत्या. आता 206च्या 44 कशा झाल्या? त्यात माझं एक आहे म्हणणं, जे मी मांडलेलं आहे अनेक वेळेला, की त्यांना प्रचंड प्रमाणावरती इस्रायलचं हेरखातं मोसाद आणि अमेरिकेचं हेरखातं CIA यांनी प्लॅनच केला होता 2009ची निवडणूक संपल्यानंतर, की कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला पुन्हा येऊन द्यायचं नाही. आणि त्यांनी जी बॅकग्राऊंड मदत केली, नुसतं फायनान्स नाही, चिका डेटाबेस लागतो, बरेच लागतात गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींची नेपथ्य रचना मोसादनी आणि CIAने केली, म्हणून एकदम 206चे 44 झाल्या. परंतु त्यातनं जायचं नाही. त्या समजा मोदीच्या कर्तृत्वाने त्यांना 2014 साली त्यांना मिळालं. पण अनेक वर्ष सत्तेत राहून एखादा पक्ष खाली इतकं उतरू शकतो की नाही, हे केवळ ममताला लागू नाही, ते CPMला लागू आहे, ते काँग्रेसला लागू आहे. समजा तो 14 सालचा संबंध सोडला तरी त्यावेळेला देशात 52च्या निवडणुकीत आणि 57, 52, 62 सगळ्या त्या निवडणुकीमध्ये देशभर काँग्रेस होती. फक्त केरळमध्ये कम्युनिस्टांचं राज्य आलं होतं, पण बाकी संबंध देशभर आणि जम्मू काश्मीरमध्ये मधून नॅशनल कॉन्फरन्स होती. पण बाय अँड लार्ज असं म्हणता येईल की 52पासून ते जवळजवळ 77पर्यंत प्रथम आणि नंतरसुद्धा काँग्रेसचं राज्य होतं. मग काँग्रेस नाही का विस्कळीत झाली? नाही, पण ज्यावेळी हे असे पक्ष सगळे संपवले जात आहेत, त्यावेळी भाजपच्या विरोधात लढणारा केवळ आता काँग्रेस पक्षच उरलेला आहे का? आणि मग सगळ्या प्रादेशिक पक्षांची जी तुटलेली शक्ती आहे ती किमान एका ठिकाणी एकवटावी म्हणून हे एकत्रीकरण व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट, किंवा प्रादेशिक आपण पक्ष नव्हतेच ना. 52 सालच्या निवडणुकीत कुठे होते प्रादेशिक पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेला नव्हता, शिवसेना त्यावेळेला नव्हती, 52 साली DMK पण नव्हता. DMK आला 67पासून. हे 52 ते 67 पर्यंत प्रादेशिक पक्ष जास्त नव्हतेच. अकाली दल होता नामकेवासी, असे होते थोडेसे, पण त्यांचा प्रभाव नव्हता. प्रादेशिक पक्ष वाढायला लागले तेच मुळे 1967च्या नंतर. त्यावेळेला काँग्रेस पहिल्यांदा वीक झाली आणि त्यांचा वोटिंग पर्सेंटेज एकदम 40 ते 41% आलं. तेव्हा प्रादेशिक पक्ष वाढले. पण प्रादेशिक पक्ष कुठून होते? आता चरण सिंगांचा जो पक्ष होता तो काँग्रेसमधून आला होता. अनेक प्रादेशिक पक्ष, शरद पवारचा पक्ष आहे तो काँग्रेसमधून आला आहे, ममताचा पक्ष हा काँग्रेसमधून आला आहे, ओरिसाचा प्रश्न BJD हा काँग्रेसमधून, बिजू पटनायक काँग्रेसचे होते त्यांच्यातनं आलेला आहे. त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष हे मुळे काँग्रेसचे उपग्रह आहेत एक प्रकारे. तर त्यातले हे जे अधिकृत उपग्रह झाले एक प्रकारे, अधिकृत अनधिकृत, त्यांनी परत यावं ही मागणी बरेच वर्ष आहे. दिग्विजय सिंग जाहीरपणे म्हणलेले आहेत की शरद पवारांची बातमी पण आली होती काँग्रेसमधनं बाहेर पडले अनेक पक्ष, हे प्रादेशिक पक्ष. ही प्रक्रिया होऊ शकते म्हणजे महाराष्ट्रातलं समजा राष्ट्रवादीचं उदाहरण घेतलं, पण माझ्यामध्ये प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि भाजप असा तो तिढा नाही आहे. प्रादेशिक पक्ष म्हणजे नक्की कशातनं निर्माण झाले? तर स्थानिक हितसंबंध जेव्हा तयार झाले, भांडवली स्थानिक भांडवली हितसंबंधांना असं वाटायला लागलं की आपल्याला केंद्रात तेवढं स्थान मिळत नाही सत्तेत आणि आर्थिक व्यवहारात. तर ते हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी एक वेगळा पक्षाचा फॉर्मॅट केला. परंतु त्यांचा सगळ्यात मुख्य विरोध होता तो एकछत्री काँग्रेसच्या कारभाराला. म्हणून ते प्रादेशिक पक्ष जन्माला आले स्थानिक हितसंबंध जपण्यासाठी. आता स्थानिक हितसंबंध जपण्यासाठी लागतीलच ना पक्ष. तर सगळे प्रादेशिक पक्ष संपतील वगैरे असं वाटत नाही, पण ते जसजसे क्षीण होत जातील तसतसे काँग्रेस तुम्ही म्हणलात तसा एक मुख्य प्रवाह विरोधातला राहील. परंतु तोपर्यंत भाजप हा मुख्य सत्ताधारी पक्ष राहील की नाही हेही तुम्ही आत्ता सांगू शकत नाही आहे. मोदींच्या नंतर भाजप खिळखिळा होऊ शकतो, पूर्ण खिळखिळा होऊ शकतो. अजून मोदींना सेकंड इन कमांड त्यांच्या पक्षात नाही कोण ठरवता आलेलं नाही आहे. अमित शहा आहेत स्वप्न सांगतात नाही, ते 2047ची स्वप्न सांगतात. त्यावेळेला त्यांचं वय काय असेल बघ, म्हणजे काय असेल ते साधारणपणे 90च्या आसपास, 90च्याही पुढे असतील. पण तो नाही मुद्दा. आत्ताच होते अमित शहा का योगी, कोण सेकंड इन कमांड आहे?
ते सांगत नाहीत, ते सेकंड इन कमांड कोणाला होऊच देत नाहीत. आणि भाजपमध्ये अशी तुटफुटी नाही असं समजू नकोस. ती आता दहशत, पैसे आणि इन्स्टिट्यूशन्स याच्यामुळे दबली. याच्या कंट्रोलमध्ये ती भाजपतला असंतोष दबलेला आहे. खुद्द भाजपमध्ये प्रचंड असंतोष आहे. तो ही दहशत, पैसे आणि इन्स्टिट्यूशन कंट्रोल कंपला काही उफाळून येऊ शकेल मोदींनंतर केव्हाही, हेही मोदींना माहिती आहे. त्यांना माहिती आहे की आपण असुरक्षित आहोत. आत्ताच RSS मध्ये खूप खळखळ चाललीच आहे मोदींच्या विरोधात. त्याचा काही सत्ता बदलवेल की नाही मला माहीत नाही. माझ्या मते मोदी मरेपर्यंत सत्तेत राहणार. कोणत्याही, म्हणजे आता पंतप्रधान आहेत, 27 साली कदाचित ते राष्ट्रपती होतील, परंतु ते सत्तेत राहणार. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस आणि BJP असं तो तिढा नाही आहे. भाजप खेळखेळी झाली की काँग्रेस वाढेल, छोटे छोटे प्रादेशिक पक्षही वाढतील. माझ्या मते DMK, अण्णा DMK किंवा आता नव्याने आलेला विजय यांना काँग्रेस किंवा भाजप हात लावू शकणार नाही. तामिळनाडूमध्ये काँग्रेस स्वतःच्या जीवावर पुन्हा सत्तेत येईल ही शक्यता नाही, अजिबात नाही. बऱ्याच ठिकाणी हे दिसलेले आहे की एखाद्या राज्यातनं काँग्रेस हद्दपार परत झाली नाही येत की ते, परत येणं अवघडच. अवघड असतं आणि जवळजवळ येतच नाहीत. फार कमी ठिकाणी परत आलेले आहेत. सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. या एका आठवड्यामध्ये हे 2-3 जे विषय होते आणि विशेषतः पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम जो आहे तो मोदींनी मोडीत काढल्याच्या ज्या सगळ्या चर्चा आपल्याला आजूबाजूला ऐकायला मिळत होत्या, त्या संदर्भानं एक सविस्तर विश्लेषण आवश्यक होतं म्हणून आपण ही मुलाखत केली. तुम्हाला या मुलाखतीबद्दल काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.